नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन नाशिक जिल्हा नशाबंदी मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा नशाबंदी मंचचे अध्यक्ष तथा भीमशक्ती संघटनेचे प्रवक्ते अविनाश आयर यांनी केले होते। यावेळी अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे होणारे सामाजिक, शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली। तरुणांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी असे आवाहन मान्यवरांनी केले। या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे संचालक गंगाधर माने, सुरेश पवार, रमेश पात्रे, सनी खरे, धरम गोविंद, दिनकर आडाव, सुमन खरात, रघुवीर नायक, बाळकृष्ण ठाकरे, किरण जाधव, अशोक आहिरे, दादाजी गांगुर्डे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंमली पदार्थ विरोधी अभियानाबाबत सविस्तर माहिती देत समाजातील प्रत्येक घटकाने व्यसन मुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। आज जागतिक पातळीवरती नो ड्रग्ज डे म्हणजे व्यसनाला नाही म्हणा हा दिवस आपण साजरा करतोय। नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीनं आपण हुतात्मा स्मारक इथं व्यसनाच्या दुष्परिणामांचं पोस्टर लावलेलं आहे आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की हे पोस्टर आपण झोपडपट्टी, वेगवेगळे शाळा, कॉलेज, त्याचप्रमाणे बाजारपेठ आणि चौक या ठिकाणी या प्रदर्शनाचं आपण वर्षभर आयोजन करत असतो आणि आपल्यातील जे काही तज्ज्ञ लोक आहे ते व्यसनांचे दुष्परिणाम हे सांगत असतात। पण मला सांगायला अतिशय खेद वाटतोय की जसजसे दिवस चालले तसं समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतं आहे आणि पोलीस खात्याचा धाक कुठंतरी कमी झाला आहे। त्यामुळे MD सारख्या ड्रग्जचं प्रमाण हे शालेय विद्यार्थ्यांपासून तर बेरोजगारांपर्यंत सगळ्यांकडेच वाढले। त्यामुळे चोऱ्या वाढले, घरातलं वातावरण वाढले, खून खराबा वाढला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटनी जर ठरवलं, पोलिसांनी जर ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाणार नाही हा विश्वास जनतेला आहे। कारण स्कॉटलँडच्या पोलिसांनंतर भारतीय पोलीसचं, मुंबई पोलीसचं नाव आहे। असं असतानाही नाशिकसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा ड्रग्जचा साठा सापडतो MDचा आणि नाशिक पोलिसांना त्याची खबर नसते। ही बाब खेदजनक आहे। भावी पिढ्या जर वाचवायच्या असतील तर आजच्या दिवशी तुम्ही संकल्प करा, मी स्वतः व्यसनमुक्त राहील आणि इतरांना व्यसनमुक्त करण्याकरता प्रयत्न करील। व्यसन हे कोणताही जात, धर्म, पंथ बघत नाही। तर व्यसन जर तुम्हाला लागलं का त्यातनं बाहेर पडणं अवघड जरी असलं तर अशक्य नाही। ज्यांना कोणाला वाटतं की आपल्याला व्यसनातून मुक्त व्हायचं आहे त्यांनी नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेची मदत घेतली तर खऱ्या अर्थानं त्यांना भविष्यकाळामध्ये आनंदी जीवन जगता येईल। विरोधी दिन आहे तर याच्यामध्ये मी तरुणांना किंवा आपल्या जे समाजातील विविध लोक आहेत, विविध वयोगटातील लोक आहेत, त्यांना एकच सांगू इच्छिते की आपला जर मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास झाला तरच आपल्या समाजाची प्रगती होईल आणि ही प्रगती होण्यासाठी आणि आपला पूर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणं हे प्रत्येकाला आवश्यकच आहे। त्यामुळे व्यसनांना आपण जर आपल्यापासून जर लांब ठेवलं तर साहजिक आहे आपला समाज एक सुदृढ बनेल आणि आपला भारत देश सगळ्या देशांमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखले जाईल। जागतिक लेवलला सध्या व्यसनांची जी संख्या आहे ती खूप मोठी वाढलेली आहे। आज प्रत्येकजण छोट्या छोट्या व्यसनांनी आपल्या जीवनाचा आनंद घेतो। पण यासाठी व्यसनमुक्ती किती महत्त्वाची आहे। आज आपल्या मानवी शरीराची किंमत 540 करोड रुपये आहे आणि जे शरीर तुम्ही छोट्याच्या व्यसनांनी सुद्धा घातक याच्यामध्ये घेतात, स्वतः तर बर्बाद होता पण तुमचं कुटुंब, तुमचा समाज, तुमची फॅमिली या सगळ्यांना तुम्ही डुबवता। त्यासाठी व्यसनमुक्तीची गरज आता खूप मोठी झालेली आहे। लहान मोठी व्यसनं आज सगळीकडे सर्रास दिसत आहेत। शासनाने एवढी बंदी आणूनसुद्धा आज गुटख्याचं प्रमाण महाराष्ट्रात किंवा नाशिकमध्ये किंवा नाशिक तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यावरती आज समाजाने स्वतःहून नो ड्रग्ज म्हटलं पाहिजे। मी घेणार नाही, मी दुसऱ्याला व्यसन करू देणार नाही आणि अशा तऱ्हेनं जर व्यसनमुक्त राहिलं तर मात्र आपला समाज आधी तर आपण स्वतः व्यसनमुक्त होऊया आणि आपल्या समाजाला व्यसनमुक्त करूया। आजच्या दिवशी आपण फक्त एवढंच मानू की मी व्यसन करणार नाही आणि इतरांना व्यसन करू देणार नाही। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।